अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला विमान वाहतूक संचालनालयानं मोठा दणका दिलाय। व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीकडे असलेल्या सर्व लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनी आणि त्यांच्याकडे असलेली लिअरजेट विमानं या संदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या। त्यामुळे विमान वाहतूक संचालनालयानं त्या विमानांचं ऑडिट केलं। त्यामध्ये लिअरजेट विमानांमध्ये अनेक उणीवा आढळून आल्या। त्यामुळे व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई करण्यात आलेली आहे। तर रोहित पवारांनी डीजीसीएच्या या कारवाई संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। रोहित पवार लिहितात, व्हीएसआर कंपनी कोणतेही नियम फॉलो करत नाही। अत्यंत मनमानी पद्धतीनं असुरक्षितपणे विमानं उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत। आज डीजीसीएनं त्याच मुद्द्यावरती व्हीएसआरच्या 4 विमानांना उड्डाण बंदी केली। आपल्या लढ्याला यश येत असलं तरी ते केवळ नखा एवढं आहे। अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे। उद्या सकाळी या विषयावर सविस्तर बोलेन। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट्स पाहूया। दरम्यान डीजीसीएनं जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय। थातुरमातुर कारवाई करून चालढकल करण्याचा डीजीसीएचा प्रयत्न असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचा जनक्षोभ अजून वाढेल। या कारवाईनं आम्ही समाधानी नाही, त्यामुळे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे। तसंच व्हीएसआर कंपनीवर कायमस्वरूपी बंदी आणली पाहिजे असंही मिटकरी म्हणाले। कारवाईने समाधानी आहात तुम्ही? अजिबात समाधानी नाही। थातुरमातुर कारवाई करून 4 विमानावर जर ते बंदी आणून चाल ढकल करण्याचा प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला जनक्षोभ हा अजून वाढेल। डीजीसीएने 1 महिन्यानंतर हा अहवाल दिलाय। जसा ब्लॅक बॉक्स हा काही म्हणजे 3 आठवड्यानंतर सापडला, तोही जळालेल्या परिस्थितीमध्ये त्या डीजीसीएच्या परवानगीशिवाय आम्ही सुरुवातपासून म्हणत होतो की व्हीएसआर कंपनीचं जे व्हीएसआर व्हेंचर अजितदादांना तिथून टेक ऑफ घ्यायला दिलं होतं ते नादुरुस्त आहे। त्या कपूरची हिस्ट्री जी आहे, सुमित कपूरची, ती दारू पिणाऱ्या व्यक्तीची हिस्ट्री आहे, पण त्याबद्दल कुठेही चकार शब्द डीजीसीएने काढला नाही। आम्ही यावर अजिबात समाधानी नाही आहोत। डीजीसीएच्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। व्हीएसआर कंपनी कायमस्वरूपी बंदी आली पाहिजे। व्हीएसआर कंपनींनी ज्या 50-50 कोटीचे विमे त्यांच्या पायलटचे काढलेत आणि सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून जो काही ठेवला गेल्याची शंका आम्हाला आहे, त्याबाबत सुद्धा व्हीएसआर कंपनी आणि व्हीएसआर कंपनीचा मालक डीजीसीए यांनी त्याबाबत उत्तर दिली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र यांना जिवंत ठेवणार नाही एवढं मात्र नक्की। विमानं आहेत ती सध्या ग्राउंड करण्यात आलेली आहे। ठोस अशी कारवाई अद्यापही होताना दिसत नाही, तर काय दबाव आहे यंत्रणांवरती? माझं म्हणणं स्पष्ट आहे की कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय यांची मुजोरी एवढी वाढू शकत नाही। AAIB किंवा बाह्य गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून चौकशा करा। डीजीसीएला वाटलं होतं हे सगळं लपलंय, आता हे दबलंय, पण जशा पत्रकार परिषदा घडल्या त्याच्यानंतर डीजीसीएला वाटलं की आता हे आपल्या अंगलट येणार, म्हणून त्यांनी इतक्या दिवसांनी का होईना पण त्यांनी एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल केली की व्हीएसआर कंपनीची विमानं नादुरुस्त होती। त्या विमानाला टेक ऑफ घेण्याची परिस्थिती नव्हती आणि जर त्यांना आता कळलं इतक्या लेट, तर तुम्हाला एवढं कळलं नाही का राज्याचा इतका मोठा नेता बेचिराख जर झाले असतील ते 4-5 मृतदेह तिथं, त्याला जबाबदार कोण? याला जबाबदार डीजीसीए आहे। त्यामुळे डीजीसीएवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। ही जी कारवाई ही थातुरमातुर कारवाई आहे आणि सदोष मनुष्याचा गुन्हा हा डीजीसीएवरती देखील दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। व्हीएसआर कंपनी संदर्भात उचललेल्या पावलानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। हे जे महासंचालक आहे यांनी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांचा अपघात झाल्याच या व्हीएसआर याच्यावर बंदी घालायला पाहिजे होती आणि त्यांना परमिशन देणारे कोण आहे तर हे महासंचालक आहे। ती कुणी दिली, कुठल्या अधिकाऱ्याने दिली, याचाच अर्थ या डीजीसीएच्या जो कोणी अधिकारी त्यांनी परवानगी दिल्या त्याचाही याच्यात निष्काळजीपणा
आणि आपल्याला दिसून येतो संपूर्ण सखोल तपास होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तर व्हीएसआरचं विशेष सेफ्टी ऑडिट कोणत्या मुद्द्यांवरती झालं? ग्राफिक्सच्या माध्यमातून कायदेशीर नियमांचं अनुपालन होत आहे का? ऑपरेशनल कंट्रोल सिस्टीम, व्हीएसआर मधील मेंटेनन्स पद्धत, वैमानिक आणि टीमची प्रशिक्षण मानके, सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची देखरेख, फ्लाइट डेटा रेकॉर्डरची देखरेख. दरम्यान व्हीएसआर व्हेंचर्सनं नेमकं काय उल्लंघन केलंय तेही आपण पाहूया. विमानाच्या मंजूर देखभाल वेळापत्रकाबाबत कसूर आहे. डीजीसीएच्या देखरेखीशिवाय इंजिनियर्स नियुक्तीचं गंभीर उल्लंघन झालेलं आहे. अपघातग्रस्त विमानानं देखभाल वेळापत्रक योग्यरित्या पाळलं गेलं का याविषयी प्रश्न आहे. लिअरजेटच्या विमानांच्या पंखावरती गंज, उड्डाण नियंत्रण आणि दाब प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये कसूर आहे. व्हीएसआर व्हेंचर्स केवळ कागदावरती अस्तित्वात आहे, प्रत्यक्षात कार्यरत नव्हती अशी शंका आहे. लँडिंग क्लिअरन्स नंतर मूलभूत पद्धतीचं उल्लंघन झालंय. कार्यपद्धती आणि प्रशिक्षणासंबंधित प्रश्न यातून निर्माण झाले. वैमानिक कॅप्टन सुमित कपूर ऐनवेळी वैमानिक म्हणून आले. आवश्यक विश्रांती, पडताळणी किंवा आवश्यक मंजुरीशिवाय वैमानिक बदली झाली. तर जय पवारांनी 18 फेब्रुवारीला इंस्टाग्रामवरती काय स्टोरी पोस्ट केली होती, त्यात त्यांनी व्हीएसआरची उड्डाणं तात्काळ रोखण्याची मागणी केली होती. घटनेनंतर अजित पवारांच्या कुटुंबातून पहिल्यांदाच कोणीतरी अशी मागणी केल्यामुळे याला महत्त्व प्राप्त झालंय. जय पवारांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये नेमकं काय म्हटलं होतं आपण पाहूया. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा जनतेला हक्क आहे. व्हीएसआरवर उड्डाण करण्यास तात्काळ बंदी घाला. विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार